नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डची मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 5 अँगल. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 16, सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहेत. त्यातील इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन ए दिलेला आहे, इफ टू लाईन सेगमेंट ऑर रेज मीट ॲट अ पॉईंट देन ॲन अँगल इज फॉर्म. येस, हे जे पहिलं दिलेलं स्टेटमेंट आहे हे कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. काय सांगितलं आहे, इफ टू लाईन सेगमेंट्स ऑर रेज मीट ॲट अ पॉईंट. बघा, हा एक पॉईंट आहे. ह्या पॉईंटमध्ये 2 लाईन सेगमेंट्स किंवा 2 रेज येऊन मीट होतात आणि त्यांच्यापासून काय तयार होतो, देन ॲन अँगल इज फॉर्म, आणि त्यामुळे अँगल फॉर्म होतो. तर दिलेलं हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. 2 लाईन सेगमेंट किंवा रेज ज्या पॉईंटमध्ये मीट होतात त्यामुळे एक अँगल फॉर्म झालेला आहे. ओके, ऑप्शन ए येणार नाही, आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन बी बघूया. अ रे स्टार्ट फ्रॉम अ फिक्स पॉईंट अँड कॅन बी एक्सटेंड इन अदर डायरेक्शन. येस, दिलेलं स्टेटमेंट बी पण कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. रे कसा असतो बघा, एक त्याला एंड पॉईंट असतो आणि एक जो असतो तो एक्सटेंड होतच जातो. दुसऱ्या डायरेक्शनचा जो हे असतो पॉईंट असतो तो एक्सटेंड होत जातो. ओके, एक फिक्स पॉईंट आणि एक एक्सटेंड होणारा पॉईंट असतो. अ रे स्टार्ट फ्रॉम अ फिक्स पॉईंट. रे हा एका स्टार्ट पॉईंटपासून स्टार्ट होतो. अँड कॅन बी एक्सटेंड इन अदर डायरेक्शन, आणि तो दुसऱ्या डायरेक्शनला एक्सटेंड होतच जातो. ओके, म्हणून दिलेलं बी स्टेटमेंट पण हे पण कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट सी चेक करूया. अ लाईन सेगमेंट हॅज नो एंड पॉईंट्स. बघा, लाईन सेगमेंट कसा असतो, 2 फिक्स पॉईंट्समध्ये पर्टिक्युलर मेजरमेंट्सची लाईन असते, तर याला म्हणतात लाईन सेगमेंट. या ठिकाणी काय म्हटलं आहे, अ लाईन सेगमेंट हॅज नो एंड पॉईंट्स. नाही, दिलेलं सी स्टेटमेंट हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. लाईन सेगमेंटला एंडचे जे पॉईंट्स असतात ते फिक्स पॉईंट्स असतात, त्यांना एंड असतो. तर या ठिकाणी नो एंड पॉईंट्स म्हटलेलं आहे, म्हणजे दिलेलं सी स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट स्टेटमेंट आहे आणि आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंटच सिलेक्ट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17, पायल ड्रॉ द फॉलोइंग अँगल्स. हाऊ मेनी ऑफ द गिवन अँगल्स आर राईट अँगल्स. ओके, पायलने या ठिकाणी काही अँगल्स ड्रॉ केलेले आहेत आणि त्यातील राईट अँगल्स किती आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. बघा, पहिला दिलेला हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीपेक्षा लहान आहे. हा कोणता अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे. हा जो दिलेला सेकंड अँगल आहे हा 90 डिग्री अँगल शो करतो आहे, म्हणजे हा राईट अँगल आहे. हा देखील ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल हा 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल आहे, म्हणून हा काय आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. आणि हा जो दिलेला शेवटचा अँगल आहे हा पण कसा आहे, 90 डिग्री अँगल शो करतो आहे, म्हणजे हा पण राईट अँगल आहे. तर पायलने ड्रॉ केलेल्या अँगल्समध्ये 2 राईट अँगल्स आहेत. आपल्याला तेच विचारलं आहे, हाऊ मेनी ऑफ द गिवन अँगल्स आर राईट अँगल्स. किती आहे, 1 अँड 2. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18, देअर आर डॅश डॅश पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स इन द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, पेअर्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. याच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन्सच्या किती पेअर आहेत. तर परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच काय असते, एक लाईन हे दुसऱ्या
लाईनवरती जर आपण ड्रॉ केली तर त्यामुळे राईट अँगल फॉर्म होतो, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. तर ह्या अशा लाईनला काय म्हटलं जातं? परपेंडिक्युलर लाईन म्हटलं जातं. ओके, दिलेल्या गिवन फिगरमध्ये एकही आपल्याला राईट अँगल फॉर्म तयार होताना दिसत नाही आहे. ओके, त्यामुळे ही जी दिलेली जी फिगर आहे या फिगरमध्ये एकही परपेंडिक्युलर लाईनची पेअर नाही आहे. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का? 0. येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. द लार्जर अँगल इन द गिवन क्लॉक शोज डॅश डॅश अँगल. बघा काय विचारलं आहे. लार्जर अँगल इन दी गिवन क्लॉक शोज. आता दिलेल्या क्लॉकमध्ये हा जो या 6:40 कोणता अँगल फॉर्म झाला आहे? ॲक्यूट अँगल. ओके, तर आपल्याला काय सांगितलं आहे? हा जो दिलेला ॲक्यूट अँगल आहे हा काय आहे? स्मॉलर अँगलकडून आपण मेजर करतो आहे. तर आपल्याला याचा लार्जर अँगल विचारलेला आहे. जर लार्जर अँगल आपल्याला मेजर करायचा असेल तर आपल्याला हा जो दिलेला अँगल आहे याला काय करावं लागेल? रिफ्लेक्ट करावं लागेल. म्हणजे या 8वरती हा जो मिनिट हँड आहे हा कुठे एक्सटेंड होईल? 2कडे. याचं रिफ्लेक्शन काय होईल? 2. आणि हा 6 आणि 7च्या मध्ये जो अवर हँड आहे तो कुठे होईल? 12 आणि 1च्या मध्ये. तर आता आपल्याला आपण अँगल कुठून मेजर करतो आहे? या डायरेक्शनकडून. ओके, ह्या डायरेक्शनकडून ज्यावेळेस आपण अँगल मेजर करतो आहे त्यावेळेस हा अँगल काय फॉर्म होतो आहे? कारण की 6 कुठून वाजत आहेत? ह्या डायरेक्शनने, क्लॉकवाईज डायरेक्शनने. म्हणून क्लॉकवाईज डायरेक्शनने जर आपण हा अँगल मेजर केला तर हा आहे ॲक्यूट अँगल. हा आहे स्मॉलर अँगलकडून आपण अँगल मेजर करतो आहे. पण आपल्याला विचारलेलं आहे लार्जर अँगल. तर याचा लार्जर अँगल काय येईल? तर याचं लार्जर अँगल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याचा रिफ्लेक्ट करावं लागेल. दिलेल्या ॲक्यूट अँगलला रिफ्लेक्ट करावं लागेल. ओके, बघा सपोज हा या ठिकाणी आपण ॲक्यूट अँगल फॉर्म केला. ॲक्यूट अँगल कुठून मेजर करतो आहे आपण? या 0पासून. ओके, हा आहे आपला 90 डिग्री. या ठिकाणी फॉर्म होईल 80 डिग्री आणि या ठिकाणी फॉर्म होईल 360 डिग्री. ओके, तर स्मॉलर अँगलकडून ज्यावेळेस आपण ॲक्यूट अँगल मेजर करतो त्यावेळेस हा अँगल फॉर्म झाला आहे. आणि आपल्याला काय लार्जर अँगल मेजर करायचं आहे. लार्जर अँगल मेजर करायचं आहे म्हणजेच काय? आपल्याला ह्या अँगलचा रिफ्लेक्ट अँगल काढायचा आहे. जर रिफ्लेक्ट अँगल आपण ड्रॉ केला तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल? लार्जर अँगल. तो अँगल कुठून मेजर करू आपण? या 0पासून. 0, 90, 180 आणि या ठिकाणी समथिंग. ओके, या ठिकाणी घेते मी 180, 195 घेते सपोज. ओके, तर मग जर आपल्याला दिलेल्या क्लॉकमध्ये ॲक्यूट अँगल दिला आहे तर हा झाला ॲक्यूट अँगल स्मॉलर अँगलकडून मेजर करतो आहे. आणि लार्जर अँगलकडून मेजर करायचा असेल तर त्याचा आपल्याला रिफ्लेक्ट अँगल तयार करावं लागेल. त्यावेळेस आपण त्याचा तो लार्जर अँगल म्हणू शकतो. म्हणून मग या ठिकाणी आन्सर काय येईल? द लार्जर अँगल इन द गिवन क्लॉक शोज रिफ्लेक्स अँगल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर रिफ्लेक्स? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. द मिनिट अँड अवर हँड ऑफ अ क्लॉक मेक राईट अँगल ॲट. ओके, बघा आपल्याला काय फॉर्म करायचं आहे? राईट अँगल. क्लॉकमध्ये राईट अँगल केव्हा तयार होईल? मिनिट हँड आणि अवर हँडच्या मदतीने. जर ऑप्शन्समध्ये आपल्याला टायमिंग दिलेला आहे 12 o'clock. बघा या ठिकाणी मी एक क्लॉक ड्रॉ करते. 12 केव्हा वाजतात? ज्यावेळेस मिनिट हँड आणि अवर हँड 12वरती असतो त्यावेळेस 12 o'clock झालेले असतात. या ठिकाणी राईट अँगल फॉर्म होतो आहे का? नाही. 6 o'clock कसा शो केला जातो? ज्यावेळेस मिनिट हँड 12वरती आणि अवर हँड 6वरती असेल. तर बघा या ठिकाणी कोणता अँगल फॉर्म झाला? 180 डिग्री किंवा स्ट्रेट अँगल. तर आपल्याला काय फॉर्म करायचं आहे? राईट अँगल पाहिजे आहे. म्हणून 6 o'clock ज्यावेळेस वाजतात त्यावेळेस पण राईट अँगल फॉर्म होत नाही. 5 o'clock केव्हा वाजतात? बघा ज्यावेळेस मिनिट हँड
12वरती आणि अवर हँड 5वरती असेल. बघा कोणता अँगल फॉर्म झाला या ठिकाणी, ऑब्ट्यूस अँगल. ओके, म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. ऑप्शन 3D दिलेलं आहे 3 o'clock. 3 o'clock केव्हा असतात बघा, ज्यावेळेस मिनिट हँड 12वरती असेल आणि अवर हँड 3वरती असेल, त्यावेळेस बघा कोणता अँगल फॉर्म होतो आहे. दोघं मिनिट हँड आणि अवर हँड एकमेकांना परपेंडिक्युलर लाईनमध्ये मीट होत आहेत. ज्यावेळेस हे परपेंडिक्युलर लाईनमध्ये मीट होतात त्यावेळेस 90 डिग्री फॉर्म होतो. 90 डिग्री म्हणजेच काय, राईट अँगल. मग ज्यावेळेस 3 o'clock वाजतील क्लॉकमध्ये त्यावेळेस कोणता अँगल फॉर्म होईल, राईट अँगल. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, पुढच्या सेक्शनला सुरुवात करूया. आपलं पुढचं सेक्शन आहे अचिव्हर सेक्शन. त्यातील क्वेश्चन नंबर 21. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली अँड स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. ओके, खाली आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणतं फॉल्स आहे ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, ॲन अँगल हुज मेजर इज लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. येस, दिलेलं पहिलं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. जर एखादा अँगल हा 90 डिग्रीपेक्षा लहान असेल तर त्या अँगलला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. सेकंड स्टेटमेंट दिलं आहे, ॲट 3 o'clock द स्मॉलेस्ट अँगल मेड बाय हँड्स ऑफ द क्लॉक इज अ स्ट्रेट अँगल. नाही, बघा दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. बघा हे फॉल्स स्टेटमेंट कसं आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. काय म्हटलेलं आहे, ज्यावेळेस क्लॉकमध्ये 3 o'clock वाजलेले आहेत. 3 o'clock केव्हा वाजतात, ज्यावेळेस मिनिट हँड 12वरती आणि अवर हँड हा 3वरती असेल. ओके, यापासून आपण जर अँगल मेजर केला तर कोणता अँगल तयार होतो आहे, 90 डिग्री अँगल तयार होतो आहे. पण आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे की अवर हँड आणि मिनिट हँडपासून फॉर्म होणारा अँगल हा स्ट्रेट अँगल आहे. नाही, स्ट्रेट अँगल मीन्स 180 डिग्री अँगल तयार होतो. या ठिकाणी 180 नाही तर 90 डिग्री अँगल फॉर्म होतो आहे. म्हणून दिलेलं सेकंड स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. अ लाईन हॅज नो एंड्स. दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. जर एखादी लाईन असेल, लाईन कोणाला म्हणतो आपण की ती दोघं डायरेक्शनने कंटिन्युअस एक्सटेंड होत असते, अशा लाईनला आपण याला काय म्हणतो, लाईन म्हणतो. ओके, तर लाईन हॅज नो एंड्स करेक्ट आहे. दिलेलं स्टेटमेंट हे कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. द पॉईंट वेअर 2 आर्म्स ऑफ ॲन अँगल मीट इज कॉल्ड व्हर्टेक्स. येस, दिलेलं स्टेटमेंट 4 स्टेटमेंट पण कसं आहे, ट्रू आहे. काय म्हटलेलं आहे, द पॉईंट वेअर 2 आर्म्स. बघा एक पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटला 2 आर्म्स आहेत. हा एक आर्म आणि हा दुसरा आर्म. ॲन अँगल मीट इज कॉल्ड व्हर्टेक्स. तर हे जे 2 आर्म्स आहेत ज्या पॉईंटमध्ये मीट होतात, त्या पॉईंटमध्ये मीट झाल्यामुळे हे दोघं आर्म्सपासून एक अँगल फॉर्म होतो आणि हा जो अँगल ज्या पॉईंटमध्ये मीट होतो ह्या पॉईंटला व्हर्टेक्स म्हटलं जातं. हा जो पॉईंट आहे याला काय म्हटलं जातं, व्हर्टेक्स म्हटलं जातं. म्हणजे दिलेलं हे जे 4th स्टेटमेंट आहे हे कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. बघा या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड फॉल्स, थर्ड ट्रू, फोर्थ ट्रू असा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. फिलिंग द ब्लँक्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द गिवन अँगल इज ॲन डॅश डॅश अँगल. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक अँगल दिलेला आहे आणि हा अँगल कोणता आहे, बघा हा दिलेला अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणजेच हा कुठला अँगल आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. ओके, सेकंड स्टेटमेंट,
इन द लेटर टी देअर आर डॅश डॅश पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, या ठिकाणी आपल्याला टी हा लेटर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पॅरलल लाईन्सच्या किती पेअर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी मेजर करायचं आहे. बघा, या ठिकाणी मी यांना वर्टेक्सला लेबलिंग करून घेते. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. ओके, बघा पॅरलल लाईन्सच्या मी पेअर लिहिते या ठिकाणी. ए बी पॅरलल सी डी, ए बी पॅरलल ई एफ, त्यानंतर ए बी पॅरलल जी एच. ओके, त्यानंतर ए सी पॅरलल बी एफ, ए सी पॅरलल बी एफ, त्यानंतर ए सी पॅरलल डी जी, ए सी पॅरलल डी जी, ए सी पॅरलल ई एच. ओके, त्यानंतर सेम असंच बी एफ पॅरलल डी जी, बी एफ पॅरलल डी जी, त्यानंतर बी एफ पॅरलल ई एच, बी एफ पॅरलल ई एच. अजून ओके, बघा किती पेअर्स तयार झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8. अजून काही पॅरलल दिसतं आहे का? सी डी पॅरलल जी एच, त्यानंतर ई एफ पॅरलल जी एच, त्यानंतर किती पेअर्स मिळाले आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एक पेअर आहे. अजून एक कुठली पेअर राहते आहे? ए बी पॅरलल जी एच घेतली, ए बी पॅरलल सी डी, ए बी पॅरलल ई एफ, ए बी पॅरलल ई एफ, त्यानंतर अजून कुठली आहे? ए सी पॅरलल डी जी, ए सी पॅरलल ई एच, त्यानंतर ए बी पॅरलल बी एफ. ही एक पेअर राहिली होती आपली, ए सी पॅरलल बी एफ. ओके, तर अशा किती पेअर्स मिळाल्या मग आपल्याला? 11 पेअर्स मिळालेल्या आहेत. ओके, त्यानंतर थर्ड स्टेटमेंट पाहूया. ॲट डॅश डॅश द हँड ऑफ अ क्लॉक मेक स्ट्रेट अँगल. बघा, स्ट्रेट अँगल केव्हा फॉर्म होतो? ज्यावेळेस 6 o'clock वाजलेले असतील त्यावेळेस, किंवा 3:45 झालेले असतील, किंवा 9:15 झालेले असतील. एक मिनटं, मी लिहून घेते. 6 o'clockला, त्यानंतर 3:15 जेव्हा होतील, 9:15 ज्यावेळेस होतील, त्यानंतर 3:45 जेव्हा होतील त्यावेळेस स्ट्रेट अँगल तयार होतो. अजून बस, ज्यावेळेस हे 3 क्लॉकमध्ये टायमिंग होतो त्यावेळेस कोणता अँगल फॉर्म होतो? 180 डिग्री. यापैकी ऑप्शनमध्ये कुठला आन्सर आहे? ज्यावेळेस 6 o'clock वाजतो आणि 9:15 वाजतो. ओके, पण या ठिकाणी आपल्याला पेअर ऑफ पॅरलल लाईन्स सेकंड स्टेटमेंटमध्ये किती मिळाले आहेत? 11 मिळालेले आहेत. म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल?
म्हणजे थर्ड स्टेटमेंटसाठी काय येईल, 6 o'clock ज्यावेळेस वाजतील त्यावेळेस 180 डिग्री किंवा स्ट्रेट अँगल फॉर्म होईल. फोर्थ स्टेटमेंट दिलेलं आहे, देअर आर डॅश डॅश ॲक्यूट अँगल इन द गिवन फिगर. दिलेल्या फिगरमध्ये किती ॲक्यूट अँगल्स फॉर्म झाले आहे बघा. AOB 1, त्यानंतर BOC 2, त्यानंतर हा 3, हा 4 आणि हा 5. ओके, तर दिलेल्या गिवन फिगरमध्ये 5 ॲक्यूट अँगल्स फॉर्म झालेले आहेत. ओके, पहिल्या स्टेटमेंटचं आन्सर आहे ऑब्ट्यूस अँगल. सेकंड स्टेटमेंटचं आन्सर आहे 11 पॅरलल लाईन्स. थर्ड स्टेटमेंटचं आन्सर आहे 6 o'clock आणि फोर्थ स्टेटमेंटचं आन्सर आहे 5. कुठल्या ऑप्शनमध्ये आन्सर दिसतं आहे, ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. स्टडी द गिवन फिगर अँड सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि तिचा स्टडी करून आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. खाली आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, देअर आर मोर दॅन 10 पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. दिलेल्या फिगरमध्ये 10पेक्षा जास्त पेअर ऑफ पॅरलल लाईन्स आहेत. तर दिलेलं आहे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे का नाही ते पाहूया आपण. बघा, पॅरलल लाईन्स मेजर करूया. 1 2 3 4 5 6, त्यानंतर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. बघा, पॅरलल लाईन्स मोर दॅन 10 पेअर्स आहेत. म्हणजे दिलेलं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, करेक्ट स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट पाहूया. देअर आर 5 पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय, एक लाईन दुसऱ्या लाईनवरती ड्रॉ केल्यानंतरून 90 डिग्री अँगल फॉर्म होत असेल तर त्याला परपेंडिक्युलर लाईन्स म्हटलं जातं. बघा, या दिलेल्या गिवन फिगरमध्ये परपेंडिक्युलर लाईन GH आणि GJ या ठिकाणी 90 डिग्री फॉर्म होतो आहे. या ठिकाणी पण 90 डिग्री फॉर्म होतो आहे. अजून कुठे 90 डिग्री फॉर्म होताना दिसतो आहे का, नाही, फक्त 2च परपेंडिक्युलर लाईन्सच्या पेअर आहेत. म्हणून ऑप्शन सी कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन सी दिलेला आहे, देअर आर 12 ॲक्यूट अँगल इनसाइड द गिवन फिगर. ओके, दिलेल्या फिगरमध्ये 12 ॲक्यूट अँगल्स आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. चला ॲक्यूट अँगल्स मेजर करूया. ॲक्यूट अँगल म्हणजे जे अँगल 90 डिग्रीपेक्षा लेस असतात अशा अँगल्सला ॲक्यूट अँगल म्हणतो आपण. ओके, बघा, 1 2 3 4 5. बस, या ठिकाणी 5 अँगल्सच मला ॲक्यूट अँगल्स दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला 12 ॲक्यूट अँगल्स मिळत आहे असं म्हणत आहेत. म्हणजे दिलेलं सी स्टेटमेंट पण कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट डी चेक करूया. देअर आर 3 राईट अँगल इनसाइड द गिवन फिगर. ओके, दिलेल्या फिगरमध्ये 3 राईट अँगल्स आहेत असं यांचं म्हणणं आहे. मेजर करूया. 1 2 3 4 5. दिलेल्या गिवन फिगरमध्ये 5 राईट अँगल्स मिळत आहेत. म्हणजे दिलेलं डी स्टेटमेंट पण कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट कुठलं मिळालं, मग ऑप्शन एमध्ये दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट स्टेटमेंट मिळालं. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे,
an angle which measure more than 90 degree but less than 180 degree is a straight angle. बघा काय सांगितलेलं आहे, मोर दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा 0 डिग्री, 90 डिग्री, हा 180 डिग्री आणि हा 360 डिग्री असतो. ओके, काय सांगितलं आहे, अँगल विच मेजर मोर दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा मोठा, बट लेस दॅन 180 डिग्री, पण 180 डिग्रीपेक्षा लहान, इज अ स्ट्रेट अँगल, अशा अँगलला स्ट्रेट अँगल म्हणतात. नाही, या अँगलला काय म्हणू आपण, ऑब्ट्यूस अँगल. म्हणजे दिलेलं पहिलं स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. ओके, सेकंड स्टेटमेंट पाहूया. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, ॲन अँगल विच मेजर एक्झॅक्टली 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. येस, 90 डिग्री अँगल मेजर करतो त्या अँगलला राईट अँगल म्हणतात. दिलेलं सेकंड स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे. असं ऑप्शन आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. रीड द क्लॉक केअरफुली. हाऊ मेनी ऑफ द गिवन क्लॉक रिप्रेझेंट ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल अँड राईट अँगल रिस्पेक्टिवली फॉर द स्मॉलर अँगल फॉर्म बाय द हँड ऑफ द क्लॉक. ओके, दिलेले आपल्याला क्लॉक्समधून किती ॲक्यूट अँगल्स आहेत, किती क्लॉक ऑब्ट्यूस अँगल फॉर्म करत आहेत आणि किती क्लॉक या राईट अँगल फॉर्म करत आहेत ते मेजर करायचं आहे. आणि कुठून, स्मॉलेस्ट अँगलकडून. ओके, बघा या ठिकाणी 8 वाजलेले आहेत, तर आपल्याला 8 कुठून मेजर करूया आपण, क्लॉकवाईज डायरेक्शनने. तर हा जो अँगल फॉर्म झाला आहे हा कुठला आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. ओके, सेकंड क्लॉकमध्ये 9 वाजलेले आहेत. 9 मिनिट हँड आणि आवर हँडमुळे फॉर्म होणारा अँगल हा काय आहे, 90 डिग्री तयार झाला आहे, म्हणजेच हा राईट अँगल आहे. क्लॉक आरमध्ये दिलेला किती वाजलेले आहेत, क्लॉक आरमध्ये 3:25 आपल्याला हा अँगल कुठून मेजर करायचा आहे, स्मॉलेस्ट अँगलकडून. तर स्मॉलेस्ट अँगलकडून मेजर केल्यावरती या ठिकाणी या 2 हँड्समध्ये कोणता अँगल फॉर्म झाला, ॲक्यूट अँगल. 90 डिग्रीपेक्षा लहान आहे हा अँगल, म्हणून हा काय आहे, ॲक्यूट अँगल म्हणतो आपण त्याला. बघा 8:10 आपल्याला स्मॉलेस्ट अँगलकडून अँगल मेजर करायचा आहे. जर आपण याला बेस केला आणि हा अँगल मेजर केला तर हा कसा आहे, 90 डिग्रीपेक्षा लहान. म्हणजे 7:50 कोणता अँगल फॉर्म करतो आहे, ॲक्यूट अँगल. ओके, 8 वाजलेले आहेत ह्या क्लॉकमध्ये. ह्या क्लॉकमध्ये 8ला बेस मानून आपण हा अँगल इथून मेजर करणार आहोत. तर हा अँगल कोणता फॉर्म झाला, 90 डिग्रीपेक्षा मोठा, म्हणजेच ऑब्ट्यूस अँगल फॉर्म झाला आहे. या ठिकाणी 6:45 झालेले आहेत. तर हा अँगल क्लॉकवाईज डायरेक्शनने जर मेजर केला तर कोणता अँगल फॉर्म झाला आहे, या ठिकाणी ॲक्यूट अँगल. ओके, बघा या ठिकाणी ॲक्यूट अँगल्स किती फॉर्म झाले आहेत, 1 2 3 ॲक्यूट अँगल्स. त्यानंतर आपल्याला ऑब्ट्यूस अँगल काउंट करायचे आहे. या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल 2 फॉर्म झाले आहेत आणि राईट अँगल किती आहेत, 1. राईट अँगल 1 मिळाला आहे. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर, 3 2 1. येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.